मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी तुम्हाला नेहमीच मी आयुर्वेदिक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर आज तुम्हाला अशीच मी जंगली वनस्पती आयुर्वेदात खूप महत्त्वाची अशी मानली जाणारी त्याचं नाव आहे अर्जुन सादरा. तर अर्जुन सादराचे गुणधर्म तुम्ही ऐकाल तर थक्कच व्हाल, कारण खूपच असा आयुर्वेदात महत्त्वाचा असं मानलं जाणारं त्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे जे हृदयाचे कमजोर आहेत किंवा जे ब्लॉकेज आहेत, तर हृदय म्हणजे हृदयाचं टॉनिक म्हणतात. तर हृदय टॉनिक असं खूप महत्त्वाचं ही वनस्पती आहे. तर तिची साल आहे ना, ही खूप उपयोगाची आहे. आता मी मला काढतो थोडीशी साल. पूर्ण कधीच साल काढायची नाही, थोडीशी लागेल तेवढी गरजेपुरतीच काढा. झाड मेलही नाही पाहिजे. आता हे कसं आहे, मग परत तिची साल दुसरी येऊन जाते. तर हे झाड आम्ही लावलेलं आहे बरं का, नाही तर तुम्ही सांगाल जंगलात गेलेत. तरी आपली लावलेलं झाड आहे, त्यापासून असं हे आपल्याला त्याचा आयुर्वेद उपयोग कसा करायचा याची मी सविस्तर माहिती नाही. ते बघा, अर्जुन सादराची साल अशी असते आणि साधा साधा खरबडीत असतो. याचं बघा सफेद असते आणि तो साधा जो ऐन असतो ना साधा साधा, त्याची साल पूर्ण काळी आणि पूर्ण खवल्यायुक्त असते मोठी. तर मंडळी, अर्जुन सादळीचा ना उपयोग फार पूर्वीपासूनच आपले पूर्वज करत आलेत. आपल्या पूर्वजांना याबद्दल अगाध ज्ञान होतं. जेव्हा ते म्हणजे अशिक्षित लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु अनुभवातून त्यांनी या वनस्पतीचा आपल्याला भरपूर उपयोग कसा करायचा याबद्दल माहिती दिली आणि खरोखर त्यांच्या ज्ञानाला मानलं पाहिजे मंडळी. तर ह्या अर्जुन सादळा बऱ्याचशा आजारावर उपयोग आहे. तर अर्जुन सादळ्याचा तर आपली जुनी माणसं ना ह्या अर्जुन सादळ्याचा अनेक गोष्टीवर उपयोग करत आहे. अनेक आजारावर याचा फायदा होता. तर जसे की बघा ना, जर हाड तुटलं ना, तर हाड जर तुटलं तर आपले लोकं काय करायचे पूर्वी, तर मोडलेल्या हाडाच्या जागी अर्जुन सादळ्याची ताजी साल आणायची, चांगली ठेचायची आणि जिथं हाड तुटले ते व्यवस्थित जुळवायचं आणि तिथं वरून त्याची लेप करून पट्टी बांधायची आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ जर दुधामध्ये 1-1 चमचा टाकून अर्जुनची साल किंवा मग अर्जुनचा सालीचा काढा जरी करून पिला, तरी 3 टाईम घेतला ना, असं नियमित केलं तर तुटलेलं हाड व्यवस्थित जॉइंट होण्यास मदत होते. एवढं असं हे हाडासाठी पण सुद्धा खूप उपयोगी आणि आयुर्वेदिक आहे. तसंच बघा, आपल्या माता भगिनी असतात आपल्या, त्यांना बऱ्याचशा जणांना बघा मासिक पाळीच्या ज्या समस्या असतात, म्हणजेच की मासिक पाळीच्या वेळेस अतिरिक्त रक्तस्राव होतो. मग त्यांना त्यावेळेस बेचैनी होते, अस्वस्थ वाटतंय, अशक्तपणा जाणतोय. तर हा मासिक पाळीतला अतिरिक्त रक्तस्राव जर कमी करायचा असेल तर काय करायचं? कपभर दुधात जर 1 चमचा अर्जुनची पावडर सकाळ संध्याकाळ जर घेतली ना, तर अशी 2 वेळा जर घेतली नियमित, तर जो मासिक पाळीतला अतिरिक्त रक्तस्राव आहे, तुमच्या वेदना आहेत, अस्वस्थ वाटते, हे सुद्धा खूपच लवकरात लवकर बरं होते. तसंच ना बघा, जर आपली कोणत्याही प्रकारची जखम झाली ना, भाजलं, जखम झाली, तर ह्या अर्जुनची साल, पूर्वी आमची मंडळी काय करायची, ही अर्जुनची साल आणून जाळायची. जाळल्यानंतर ना, त्याची राखेमध्ये खोबरेल तेल मिक्स करायचं. खोबरेल तेल मिक्स केल्यानंतर जिथं जळलेलं आहे किंवा भाजलेलं आहे, त्या ठिकाणी जर हे खोबरेल तेलात ही राख कालवून लावली ना, तर तुमचं जखम लवकरात लवकर बरी होते किंवा जे भाजलेलं आहे, ती जखम कोरडी पडून लवकर बरी होईल. एवढं असं आयुर्वेदिक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या ग्रामीण भाषेत बघा धावूर म्हणतात. धावूर म्हणजेच एखाद मोठा गळू किंवा गाठसारखी येते बघा, खूप वेदना होतात, दुखतंय. तर तिथं काय करायची, जिथं हा धावूर किंवा हा गळू झालेला मोठा, तिथं याची साल कुटून बांधली ना, तर हा धावूर, गळू लवकरात लवकर बरा होण्यास मदत होतो. तसेच बघा, पूर्वी म्हणजे कसं आपल्या खेडेगावात दवाखाना नसल्यामुळं किंवा आता कोणालाही बघा आणि दूषित पाणी म्हणा किंवा अनेक गोष्टीमुळं पोट बिघडणं म्हणजेच पोटदुखी, जुलाब, अतिसार अशी समस्या जाणवली, तर हा साधा सोपा उपाय होता. काय करायचे? ह्या अर्जुनची साल चौंगाभर म्हणजे 4 बोटाच्या मापाची काढून
जर कुटून जर प्यायला दिली ना, 2 ते 3 टाईम दिली, जर 3 टाईम दिली तरी, तर तुमची पोटदुखी, पोटात मुरडा करून येते, पोटात चावून येते, जुलाब होतात, अतिसार होतात. तर हे त्वरित थांबते. एवढा असं याच्यात गुणधर्म आहेत. असा हा अर्जुन सादळा भरपूर उपयोगी. आता हल्ली बघा, एक कॉमन समस्या म्हणजे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी. ही समस्या आता कॉमन झालेली आहे. तर उच्च रक्तदाबात सुद्धा ह्या अर्जुन सादळ्याची साल किंवा चूर्ण खूपच उपयोगी आहे. तर बघा, ज्यांना ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे ना, तर त्यांनी काय करायचं, ह्या अर्जुनची साल सकाळ, दुपार, संध्याकाळ जर दुधातून घेतली ना, तर तुमचा उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तर हा एक हाय बीपीसाठी खूपच चांगला रामबाण उपाय आहे. तसेच ना, हे हृदयाच्या विकारालाही खूपच वरदान आहे. तर मंडळी, आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आत्ता हल्ली एक कॉमन समस्या म्हणजे हृदयविकार. बघा, आता आपण सहज कुठे ऐकतो, अमुक-अमुक व्यक्तीला अचानक अटॅक आला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला किंवा अनेकांच्या बघा हृदयात ब्लॉकेज झाले, ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळं अटॅक आला वगैरे अशी समस्या आपण ऐकतोच. तर हा अर्जुन हा हृदय टॉनिक आहे. हृदयाला एक वरदान आहे. तर बघा, ज्यांना ज्यांना ना हृदयाचं मजबूती करायची आहे, हृदय तंदुरुस्त ठेवायचं, स्ट्रॉंग ठेवायचं आहे, तर काय करायचं आहे, ह्या अर्जुनची आहे ना पावडर सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा दुधात टाकून उकळून पिली ना, तर हृदयाला मजबूत करण्यास हे काम करते. तसंच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. तसेच हृदयातल्या जे धमन्या व शिरामध्ये जे अडथळे असतात, जे ब्लॉकेज असतात, ते दूर करण्याचं काम करतं. एवढं ह्या अर्जुनची साल उपयोगी आहे. तर मंडळी, ह्या सालीचा सांगितल्याप्रमाणे तुम्ही वापर केलात तर निश्चित तुम्हाला तुमचं हृदय निरोगी, आरोग्यदायी ठेवता येईल आणि तुम्हाला हे समस्या दूर करता येईल. तर एवढा असा हा रामबाण आणि उपयोगी असा हा अर्जुन आहे. तर मंडळी ना, अजून बघा, हल्ली आता बऱ्याचशा जणांना बघा खोकला, दम्यासारखे आजार जडतात, ब्रॉन्कायटिस किंवा अशा फुफ्फुसाच्या समस्या निर्माण होतात, श्वास घ्यायला त्रास होतोय, ॲलर्जीचे खोकले असतात. तर यासाठी सुद्धा हा अर्जुन खूपच रामबाण आहे. तर काय करायचं आहे, तुमचा खोकला असू द्या, दमा असू द्या, ब्रॉन्कायटिस असू द्या किंवा श्वसनाचे विकार आहेत, तर तुम्ही काय करू शकताय, ह्या सांगितल्याप्रमाणे ह्या अर्जुनची साल जर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ दुधात घ्या किंवा पाण्यात घ्या. पाण्यात जरी 1-1 चमचा टाकून 2 कप घ्या. त्याच्यात 1 चमचा पावडर टाका. चांगले उकळवा. साधारण 1 कप राहील असं ठेवा आणि तो असं सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या पद्धतीने जरी तुम्ही घेतलं, तरी तुमचा ब्रॉन्कायटिस सारखी समस्या, खोकल्यासारखी समस्या दूर होईल. एवढा असा हा गुणकारी आणि आयुर्वेदिक आहे. तसंच बघा, आता काही दिवसातच नंतर उन्हाळा चालू होईल किंवा कधी काही जणांना बघा अशी एक नेहमी समस्या सतावते बघा, उन्हाळे लागतात. उन्हाळे लागल्यामुळे ना बघा, सारखी लघवी होणे, थेंब-थेंब लघवी होते, तिडीक लागते, लघवी करताना आग होते, वेदना होतात. तर काय करायचं? हे अर्जुनची साल चौंगावर काढायची, म्हणजे 4 बोटाच्या मापाची एवढी, आणि ती ठेचायची आणि त्याच्यात कपभर पाणी टाकायचं. असं जर तुम्ही 2 टाईम केलं ना, तर तुम्हाला लघवीला तिडीक लागणे, जळजळ होणे, आग होणे किंवा थांबून-थांबून लघवी होणे, ही समस्या दूर होईल. किंवा दुसरं असंही करू शकता, तुम्ही ना 1-1 चमचा पावडर दुधासोबत जरी घेतली, दूध नाही मिळालं तर पाण्यासोबत घेतली, तरी कपभर पाण्यात सकाळ संध्याकाळ जर घेतले ना, तरी तुमची हे लघवी सारखी-सारखी होणे, जळजळ होणे, आग होणे, वेदना ह्या दूर होतील. एवढं असं हे आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तसंच ना, यामध्ये बघा, अजून दुसरी समस्या, आपले बरेचसे बांधव असतात, त्यांना कमजोरी असते, धातूची कमतरता असते. म्हणजेच बघा, शुक्राणूंची संख्या कमी झालेली असते, शुक्राणू कमजोर झालेले असतात. तर मग यामध्ये मूलबाळ होण्यास बऱ्याचशा अडचणी येतात. तर यासाठी सुद्धा अर्जुन वरदान आहे बरं का. तर काय यामध्ये आहे ना, अँटीऑक्सिडंट आणि झिंक सारखे पोषक
भरपूर प्रमाणात आहे, मुबलक प्रमाणात आहे, असं ह्या निसर्गाने आपल्याला दिलेलं वरदानच आहे. तर यामुळे ना शुक्राणूंची संख्या वाढून जो शरीरातला स्टॅमिना असतो, शुक्राणूंची संख्या वाढून स्टॅमिना वाढल्यामुळं जो लैंगिक क्षमता असते, प्रजनन क्षमता हे सुधारण्यास मदत करते. तर तुम्ही काय करायचं, ह्या अर्जुनची साल 1 चमचा सकाळ, दुपार, संध्याकाळ दुधात 1 चमचा 1 कप दुधात टाकून जर सकाळी, दुपारी, संध्याकाळी जर असं नियमित घेतलं ना, तर तुमची शुक्राणूंची संख्या वाढून, तुमचा स्टॅमिना वाढून, प्रजनन क्षमता तुमची सुधारण्यास मदत होईल. एवढा असा उपयोगी आणि आयुर्वेदिक रामबाण आहे. तर तुम्ही अर्जुनचा यासाठी असा उपयोग करू शकता. मंडळी, एक निसर्गाने आपल्याला दिलेलं वरदानच आहे हो. तर मंडळी, अजून एक आपल्या बघा, तरुण पिढीला सतावणारी समस्या आपल्या वयात येताना मुलींना बघा, तारुण्य पिटिका, मुरूम, चेहऱ्यावर पुरळ येतात, त्वचा काळपट होते, चेहरा निस्तेज दिसतो. तर काय करायचं, ही अर्जुनची सालीची पावडर आणि हळद पावडर, समजा 1 चमचा हळद पावडर घेतली ना, तर 1 चमचा अर्जुनची साल घ्यायची आणि एकत्र मिक्स करायची, पाण्यात कालवायची आणि जिथं पुरळ आहेत, जिथं चेहरा काळपट पडलाय किंवा निस्तेज दिसतो ना, तिथं तिचा पेस्ट करून लेप लावायचा. तर याने काय होतंय, त्वचा ना लवचिक बनते आणि मुलायम बनते. आणि तसंच ना, जे आपल्या त्वचेला, ज्या त्वचेच्या खालच्या पेशी असतात किंवा ते त्वचेला रक्त पुरवठा करतात, रक्त पुरवठा वाढवण्यामुळं ना ते चेहरा चांगला बनतो, चेहऱ्यावरचे पुरळ कमी होतात आणि चेहरा तजेलदार उजळ दिसतो. तर हा असा मुलायम त्वचा करण्यासाठी सुद्धा अर्जुन आणि हळद खूपच उपयोगी आहे. तसंच मंडळी ना, आता अजून एक अवघड समस्या म्हणजे डायबिटीस, मधुमेह. आपल्या बऱ्याचशा बांधवांना बघा, सर्व असू नये हो, मला हे खायचं नाही, मला ते खायचं नाही, मला पथ्य आहे. तर का? तर मधुमेह. तर मधुमेहासाठी सुद्धा हा खूप एक वरदान आहे. तर या अर्जुनची सालीमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असल्यामुळं यकृताचे आरोग्य ना चांगलं निरोगी ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे ना अर्जुनाची साल आपल्या मधुमेह आहे, डायबिटीस आहे, याला नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. तर मग हे जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर काय करायचं? अर्जुन सालीची पावडर सकाळी 1 चमचा उपाशी पोटी पाण्यासोबत घ्या, दुधासोबत घ्या आणि संध्याकाळी 1 चमचा जर अशी पाण्यासोबत नियमित घेतली ना, तर तुमच्या मधुमेह, डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तुमचा हृदय मजबूत होण्यात मदत होईल. तुम्हाला जे ब्लॉकेज आहे ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल. असा हा बहुगुणी, बहुउपकारी अर्जुन आहे. तर त्याचा तुम्ही असा वापर करा. तसेच बघा, बऱ्याचशा जण त्वचेचे विकार असतात, जसे की स्किनचे बऱ्याचशा समस्या असतात, खाज सुटणे बघा, सोरायसिससारखे आजार असतात, पुरळ उठतात. तर काय करा, ह्या सालीचा लेप लावला ना, जिथं खाज येते, जिथं स्किनचा प्रॉब्लेम आहे, पुरळ उठले, तर लेप लावला ना, तर हे त्याच्यात थोडी हळद मिक्स करा आणि हे लावल्यानंतर त्वचेच्या समस्या बऱ्याचशा ज्या असतील त्या बऱ्या होतात. आणि दुसरी गोष्ट, 1 चमचा पावडर सकाळी, संध्याकाळी जर दुधातून नियमित सेवन केली, तर तुमच्या बऱ्याचशा समस्या दूर होतील. एवढा असा बहुगुणी आयुर्वेदिक असा हा अर्जुन आहे. तर मंडळी, मी आज तुम्हाला ही अर्जुनची माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा नक्की कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल. मंडळी, मी तुम्हाला आज अर्जुन सादरा या वनस्पतीबद्दल दिलेली आयुर्वेदिक माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनल लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग माहीत होईल आणि कोणाचा तरी फायदा होईल. धन्यवाद.